पण इंजिनिअरिंगला जायचंय. IT इंजिनिअरिंग करायचं. मला पण डॉक्टर व्हायचंय. माझं तर फिक्स आहे बाबा. काय डॉक्टर? डॉक्टर आणि मी अजिबात नाही. मला तर ऍक्ट्रेस व्हायचंय. ऍक्ट्रेस? ती रोशनी आता सिनेमात काम करणार आहे. टिकटॉक बनवणारे स्टार नाही होऊ शकत. तिच्यात ते अभिनयाचे गुण आहे रे. तिला एक संधी मिळायला हवी. मला फोटोशूट करायचे. अरे तो मिचमिच्या. ते मला प्रोड्युसरला पाठवायचे. जोपर्यंत तू स्टेजवर अभिनय करणार नाही तोपर्यंत तू चित्रपट क्षेत्रात काहीच करू शकत नाही. थप्पड़ से डर नहीं लगता, प्यार से लगता है, प्यार से लगता है, प्यार से लगता है. अरे रे रे, आता पुसता पुसता पण सेल्फी काढणार आहे का? आरोही चल चल. तुला एवढूशा मुलीवर दुष्कृत्य करताना लाज नाही वाटली का? माझा ऐकशील तर पुढच्या सिनेमात लीडचं कॅरेक्टर देईन. काय हा असा 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 हात ठेवायचा. अरे एक दिवस तू माझा मॅनेजर होशील. तुझा मॅनेजर होण्यापेक्षा मी स्पॉट बॉय बनेल. ऍक्ट्रेस व्हायचंय. मिचमिचे या घेऊन हॉटेलवर. अग्नि परीक्षा दिली या हिन हसून या गाली. चल ग. मग तिथे नृत्य करावी लागतात, साहस दृश्य दाखवावी लागतात. मग त्यासाठी फिटनेस नको का? मग तू सरांना खुश कर. म्हणजे अगं म्हणजे तू तुझ्या टॅलेंटने दाखवून दे तू काय चीज आहे ते. हॅलो, इथे मी चीज होण्यासाठी नाही तर अभिनेत्री होण्यासाठी स्ट्रगल करते. मग अवघड आहे तुझं. ये रोशनी बेटा, संग्राम सरांकडे गेली होती तू? हो. ते अर्णव आणि आकाश ते नाही आले. काय झालं संग्राम सरांकडे? माहित नाही. रोशनी काय झालं बेटा? या रोशनी मॅडम या. तुम्हाला पाहून माधुरी दीक्षित ती आठवण येते. अभी उसका पिक्चर आने वाला है. भूमिकाचा विचार करू नका, आधी माझा विचार करा. मी काय म्हणतोय, व्हॅलेंटाईन्सचा काय प्लॅन आहे? तोवर जुळे ना तुझे माझे नाते. बाळा रोशनी, माझ्या नेक्स्ट मूवी मध्ये तुला 100% मी कास्ट केलं. थँक्यू सर. कम ऑन यार. तुम्हारे जैसे बहुत लोगों के साथ पाला पड़ा है मेरा और बहुत लोगों को ठीक भी किया है मैंने. माजिद भाई वेल डन. मॅडम हीरा आहे मी, हीरा. चल निघ इथून. मी शॉर्टकट मार्गाने केलेला प्रवास कधी खडतर असतो. चल निघ. तुझ्या या सक्सेसच्या मार्गावर खूप मोठमोठे स्पीड ब्रेकर येणार. तिथे गाडी किती वेगाने चालवायची ते तू ठरवणार. आणि हे ज्या पण कलाकाराला जमले ना तोच खरं कलावंत. सो डोंट वरी, बी हॅपी. चल जाऊया.